Hello, welcome to our science classroom. Lesson number 8 Metallurgy, Standard 10th. This is our video number 6. In this video, we have to learn here corrosion of metals and prevention of corrosion. Okay, dear student, we learn about corrosion of metals म्हणजेच गंजणे म्हणजे काय होते त्याबद्दलचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. सो डिअर स्टुडंट, वी लर्न हियर व्हॉट इज मीन बाय करोजन. करोजन म्हणजे काय, याला मराठीमध्ये गंजणे असं म्हणतात. करोजन इज अ नॅचरल प्रोसेस दॅट कन्व्हर्ट ए रिफाईन्ड मेटल into a more chemically stable form such as oxides, hydroxide or sulfide. It is the gradual destruction of material by chemical or electrochemical reaction with their environment. म्हणजेच या प्रोसेसमध्ये मेटलचं डिस्ट्रक्शन म्हणजेच नुकसान होते आहे. साहित्याचा जे मेटलचं जे साहित्य असते त्यांच्यामध्ये बिघाड निर्माण होतो, याला गंजणे असं म्हणतात. ओके, तर आपल्याला करोजन म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण मित्रांनो समजावून घेतलेली आहे. त्याच पद्धतीनं कोणते मेटल्स आहे त्यांचं करोजन होतं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी समजावून घेऊया. ओके, सो वी लर्न हियर व्हॉट इज मीन बाय करोजन. फॉर एक्झाम्पल, डिटोरिएशन ऑफ द मटेरियल मीन्स करोजन. मग काय होतं आहे ते आपण बघू. तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, ओल्ड आयर्न बार्स ऑफ बिल्डिंग्स, कॉपर व्हेसल्स नॉट क्लीन फॉर लॉंग टाइम, सिल्वर ऑर्नामेंट्स और आइडॉल एक्सपोज टू एअर फॉर लॉंग टाइम, ओल्ड अबॅन्डोन्ड व्हेकल्स फिट टू बी थ्रोन अवे. मग आपण पाहतोय की अनेक जुन्या वस्तू, लोखंडी रॉड्स, ज्या लोखंडासारख्या वस्तूपासून, तांब्यापासून बनलेल्या ज्या वस्तू असतात, ज्या बरेच दिवस धुतलेल्या नसतात, अशा वस्तूंचा जो रंग असतो, मूळ रंग, त्यामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो आहे. तर आपण या ठिकाणी बघूया, थिंक अबाउट इटमध्ये, व्हाय डू सिल्वर आर्टिकल टर्न इन टू ब्लॅकिश व्हाईट कॉपर व्हेसल. आणि कॉपर व्हेसल आपल्याला माहिती आहे की सिल्वर जे आर्टिकल्स असतात, चांदीच्या वस्तू काळ्या रंगाच्या होतात, तर कॉपर व्हेसल टर्न इन टू ग्रीनिश. ओके, हे सुद्धा आपण पाहतो. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, हा चांदीची वस्तू आहे, सिल्वर व्हेसल आहे आणि हे काळ्या रंगाचं झालेलं आहे. म्हणजेच सिल्वर आर्टिकल टर्न इन टू ब्लॅकिश. या ठिकाणी आपण बघू शकतो आहे की हा जी आयडॉल आहे, मूर्ती आहे किंवा स्टॅच्यू आहे, तर टर्न into greenish on keeping in air for a long time. Why do pure gold and platinum always glitter? मग आपल्याला प्रश्न पडतो आहे की सोनं नेहमी चमकणारं का असते. सोनं आणि प्लॅटिनम आपल्याला माहिती आहे की राजधातू आहे आणि त्यावर कोणत्याही म्हणजे हवेचा, वातावरणाचा परिणाम होत नाही आहे आणि म्हणून सोने आणि प्लॅटिनम हे जे धातू असतात सतत चमकत असतात आणि म्हणून ते महागडे सुद्धा आहे, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. या ठिकाणी आपण काही वस्तू बघतो आहे. या ठिकाणी गंज लागलेला, ज्याला जंग पण म्हणतो आपण, गंज चढलेलं लोखंडी आपण या ठिकाणी सळाक हे पाहतो आहे, साखळी बघतो आहे. रेडिश कलर आलेला आहे. हे आयर्न पासून बनलेलं आहे, लोखंडापासून बनलेलं आहे आणि हे सिल्वरचं व्हेसल्स आहे, चांदीचं व्हेसल आहे आणि म्हणून हे काळी पडलेली आहे चांदी. आणि हा जो आपण पाहतो आहे स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पाहिलेला आहे. 300 वर्षापूर्वी हा तयार झालेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे आणि आता आपल्याला ग्रीनिश कलरचा दिसते आहे. ओके, इट टर्न इन टू ग्रीन कलर व्हेन एक्सपोज इन एअर. म्हणजे हवेचा परिणाम आणि या वातावरणाचा परिणाम या स्टॅच्यूवर झालेला आहे. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, स्वातंत्र्य देवीचा पुतळा आपण पाहतो आहे, जो तांब्याचा बनलेला आहे, पण हवेच्या परिणामामुळं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं कलर चेंज झालेला आहे, कशा पद्धतीनं कोरोजन रिॲक्शन झालेली आहे ते आपण बघतो आहे. चांदीचं व्हेसल्स आपण पाहिलं, त्याच पद्धतीनं लोखंडी आपण साखळी सुद्धा बघतो आहे. म्हणजे याचा अर्थ आहे इफेक्ट ऑफ कोरोजन. म्हणजे
या गंजण्याचं जी काही प्रक्रिया आहे, लोखंडाचा रंग जो असतो तो रेडिश कलर होतो आहे, चांदीचा रंग ब्लॅक कलर होतो आहे. या ठिकाणी बघा चांदीचं वेसल, सुंदर असं वेसल्स आपण पाहतो आहे, पण ते ब्लॅकिश झालेलं आहे. आणि हा पुतळा आपण पाहतो आहे. ओके, तर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे 300 वर्षापूर्वीचा पुतळा ग्रीनिश कलरचा झालेला आहे. म्हणजे तांब्याचा रंग ग्रीनिश होतो आहे, चांदी ब्लॅक कलरची होते आणि लोखंड हे रेडिश कलरचं होतं आहे. म्हणजे काय होतं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. रस्टिंग ऑफ आयर्न आर्टिकल्स कॉजेस लार्ज फायनान्शियल लॉस, दस कोरोजन ऑफ आयर्न दॅट इज रस्टिंग ए बिग प्रॉब्लेम. आपण पाहतो आहे की रस्टिंगची जी प्रक्रिया असते, गंज चढण्याची जी प्रक्रिया असते, मोठी समस्या आहे आणि यामुळं फार मोठं नुकसान होतं आहे, आर्थिक नुकसान होतं आहे. ओके, पहिल्यांदा आपण बघूया. लुक ॲट हिअर. फर्स्ट, डिअर स्टुडंट, iron react with moist air and a deposit of reddish substance Fe2O3H2O. Ferrous oxide is formed on it. This substance is called rust. याला रस्ट असं म्हटलं जाते, गंज असं म्हटलं जाते, कारण हवेचा संपर्क ओलसर हवेशी येतो आणि रेडिश रंगाचा, लाल रंगाचा आयर्न ऑक्साईड Fe2O3.H2O, Fe2O3.H2O यालाच काय म्हटलं जाते? दिस सबस्टन्स इज कॉल्ड रस्ट. व्हॉट इज रस्ट? रस्ट इज नथिंग बट आयर्न ऑक्साईड. इट इज अ रेडिश substance. Okay, and its formula is Fe2O3.H2O. Okay, then carbon dioxide in moist air react with surface of copper vessel. Okay, चांदीच्या भांड्यावर, चांदीच्या पुतळ्यांवर कार्बन डायऑक्साईडच्या ओलसर हवेचा परिणाम होतो. कार्बन डायऑक्साईड इज in moist air react with the surface of copper vessel. Okay, copper loses its luster due to the formation of greenish layer of copper carbonate. हा जो ग्रीन रंगाचा थर आपल्याला दिसतो आहे स्वातंत्र्य देवीच्या पुतळ्यावर, कारण हा पुतळा तांब्याचा बनलेला आहे. ओके, आणि यावर ग्रीनिश लेअर जो दिसतो कॉपर कार्बोनेट, लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. तांब्यावर कार्बन डायऑक्साईडचं रिॲक्शन ओलसर हवेसोबत होते आणि ग्रीनिश लेअर ऑफ कॉपर कार्बोनेट CuCO3 ऑन इट्स सरफेस. दिस इज कॉल्ड पॅटिनेशन ऑफ कॉपर. पॅटिनेशन ऑफ कॉपर. ग्रीनिश लेअर असतो, हा हिरव्या रंगाचा थर असतो कॉपर कार्बोनेटचा, CuCO3चा, ज्याला पॅटिनेशन ऑफ कॉपर असं म्हटलं जाते. ओके, ऑन एक्सपोजर टू एअर सिल्वर आर्टिकल्स टर्न ब्लॅक आफ्टर सम टाइम. दिस इज बिकॉज ऑफ द लेअर ऑफ सिल्वर सल्फाइड. या ठिकाणी आपण सिल्वर आर्टिकल बघतो आहे. यावर जेव्हा हवेच्या संपर्कामध्ये येते आहे, ओके, ऑन एक्सपोजर टू एअर सिल्वर आर्टिकल टर्न इन टू ब्लॅकिश आफ्टर सम टाइम. दिस इज बिकॉज ऑफ द लेअर ऑफ सिल्वर सल्फाइड. कशाचा थर असतो तो? सिल्वर सल्फाइड, Ag2S, फॉर्म बाय द रिॲक्शन ऑफ सिल्वर विथ हायड्रोजन सल्फाइड इन द एअर. म्हणजे हवेमध्ये असणारं जे हायड्रोजन सल्फाइड असते, हवेमध्ये असणारं हायड्रोजन सल्फाइड H2S, याचा कशाची रिॲक्शन होते आहे? हायड्रोजन सल्फाइड इन एअर टू सिल्वर. ओके, तर अशा पद्धतीनं Ag रिॲक्शन होते आहे आणि Ag2S म्हणजेच सिल्वर सल्फाइड हे ब्लॅकिश कलरचं असते आहे. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. रस्टिंग कसं होते आहे. ओके, तर आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आणि इफेक्ट ऑफ करोजन म्हणजे काय, त्याचा सुद्धा अभ्यास मित्रांनो आपण या PPT मध्ये केलेला आहे. ओके, तुम्हाला ही समजली असेल. त्यानंतर आपण बघूया मग मोठा हा फायनान्शियल लॉस होत असतो आपला लोखंडाच्या रस्टिंगमध्ये आपण बघतोय. मग याला प्रिव्हेन्शन कसं करायचं आहे, प्रतिबंध कसं करायचं आहे. मग या प्रक्रियेला प्रतिबंध करण्यासाठी आपण काय करतो आहे. व्हिच मेजर्स वुड यू सजेस्ट to stop the corrosion of metallic articles or not to allow the corrosion to start. मग करोजन झालं नाही पाहिजे, पदार्थ एखादी वस्तू गंजली नाही पाहिजे आहे, जंग चढून तिचं नुकसान झालं नाही पाहिजे आहे. डिटोरिएशन
रेशन नाही झालं पाहिजे, नुकसान नाही झालं पाहिजे, यासाठी आपण काय करू शकतो आहे. व्हॉट इज डन सो टू प्रिव्हेंट रस्टिंग ऑफ आयर्न विंडोज अँड आयर्न डोअर्स ऑफ युअर हाऊस. मग आपल्या घरी लोखंडी खिडक्या असतात, लोखंडी बार्स असतात खिडक्यांना. मग आपण काय करतो आहे, त्या दारांना आपण ऑइल देतो, लावतो असेल, पेंट लावत असेल, ऑइल पेंट वॉर्निशचा आपण उपयोग करतो आहे. व्हेरियस मेथड्स आर यूज to protect metals from corrosion. Special attention is paid in almost all the methods so that iron does not rust. We can lower the rate of processes. We can lower the rate of processes of rusting of irons. Corrosion of metals can be stopped by keeping metals isolated from a direct contact with air. म्हणजे आपण हवेच्या संपर्कात जर हे पदार्थ येऊ दिले नाही तरी सुद्धा आपण गंज चढण्यापासून, जंगण्यापासून हा पदार्थ वाचू शकतो आहे. द प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन कॅन बी अचीव बाय व्हेरियस वेज. सम ऑफ दीज मेथड्स आर ॲज फॉलोज. काही पद्धतीचा, प्रोसेसचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. टू फिक्स अ लेअर ऑफ सम सबस्टन्स ऑन द मेटल सरफेस सो दॅट द कॉन्टॅक्ट ऑफ द मेटल विथ मॉइश्चर अँड ऑक्सिजन इन द एअर इज प्रिव्हेंटेड अँड नो रिॲक्शन वुड ऑकर इन बिटवीन देम. मग जर अशा मटेरियलसोबत जर काही दुसऱ्या पदार्थाचा वरून सरफेसवर काही थर जर लावला तर हवेचा संपर्क, ओलसर हवेचा संपर्क त्या मेटलसोबत येणार नाही आणि त्या मेटलची अशा पद्धतीची रिॲक्शन होणार नाही. टू प्रिव्हेंट करोजन ऑफ मेटल्स बाय अप्लाइंग ए लेअर ऑफ पेंट. आपण काय करू शकतो आहे, पेंट लावू शकतो आहे, ऑइल पेंट, ग्रीस लावू शकतो आहे, वॉर्निश ऑन देअर सरफेस. फॉर एक्झाम्पल, करोजन ऑफ आयर्न कॅन बी प्रिव्हेंटेड बाय धिस मेथड. आपल्या घरी सुद्धा जेव्हा विळे असतील, पावडे असतील, कुदळ असतील, जेव्हा यांचा यूज नसतो आहे आपल्याकडेचे हत्यारं, तर पावसाळ्यात पूर्वीच्या काळी सुद्धा ग्रीसचा वापर केला जायचा, जेणेकरून हे जे लोखंडी आर्टिकल्स होत्या, वस्तू, त्या खराब होणार नाही, जंग चढणार नाही. आणखी काय उपाय आपण करू शकतो काय, त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करू शकतो. यूज युअर ब्रेन पॉवर. कॅन वी परमनंटली प्रिव्हेंट द रस्टिंग ऑफ आर्टिकल बाय अप्लाइंग ए लेअर ऑफ पेंट ऑन इट सरफेस. करू शकतो, नक्कीच आपण पेंटचा वापर करू शकतो आहे. वी कॅनॉट प्रोटेक्ट द आर्टिकल्स परमनंटली फ्रॉम रस्टिंग बाय पेंटिंग. द पेंटिंग इज सुटेबल फॉर शॉर्ट टाइम. इफ देर इज स्क्रॅच ऑन द पेंट ऑन द सरफेस article and if it a surface of the metal come in contact with air, the process start below layer of the paint. आणखी काही पद्धती आहे का की कोणत्या पद्धतीनं परमनंट ती वस्तू खराब होणार नाही आहे. ओके, तर त्या पद्धतीचा सुद्धा आपण या ठिकाणी मित्रांनो अभ्यास करणार आहोत. लुक ॲट, तर काही प्रोसेसेस आहे जसं गॅल्व्हनायझेशन. आपल्याला माहिती असेल गॅल्व्हनायझेशन विलेपनाची जी पद्धती आहे, विलेपन पद्धती, गॅल्व्हनायझेशन. व्हॉट इज मीन बाय गॅल्व्हनायझेशन? इन दिस galvanization method, a thin layer of zinc is applied. A thin layer of zinc म्हणजे जस्त या धातूचा जो थर असतो तो थर मूळ धातूवर अप्लाय केला जातो, लावला जातो. ए थिन लेअर ऑफ झिंक इज अप्लाइड टू प्रिव्हेंट करोजन ऑफ आयर्न ऑर स्टील. म्हणजेच लोखंड आणि स्टील या धातूला करोजन होऊ नये, गंज चढू नये म्हणून जस्त या धातूचं विलेपन केल्या जातं. फॉर एक्झाम्पल, शायनिंग आयर्न नेल, पिन्स एक्सेट्रा. आपण ज्या पिन्स पाहतो आहे, खिळे बघतो आहे, तार बघतो आहे, या तारांवर, खिड्यांवर म्हणजे ह्या लोखंडापासून बनलेले असतात. ओके, आणि ह्या पिन्स ज्या असतात, सेफ्टी पिन असेल, आपल्या कागदाला 2 कागद जोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पिन्स असेल, ओके, खिळे असतील, तार असतील, तर याला शायनिंग करण्यासाठी चमकताना आपल्याला दिसतात, तर यावर जस्ताचं विलेपन केलेलं असते. म्हणजे गॅल्वनाइज असतात, ते गॅल्वनाइज तार असतात, गॅल्वनाइज नेल असतं आहे. तर अशा पद्धतीनं गॅल्वनायझेशनची प्रोसेस असते आहे. इन दिस मेथड करोजन ऑफ झिंक ऑकर्स फर्स्ट बिकॉज झिंक इज मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह दॅन आयर्न. मग आयर्नवर झिंक हा मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. आफ्टर अ फ्यू रेनी सीझन्स द झिंक लेअर गोज अवे अँड द इनर आयर्न गेट एक्सपोज.
ओके, देन आयर्न स्टार्ट रस्टिंग. मग ही गॅल्वनायझेशनची प्रोसेस कशी असते ते आपण बघूया. कॉस्टिक क्लिनिंग केल्या जाते लोखंडाचं, त्यानंतर रिन्झिंग केल्या जाते आहे, त्यानंतर पिकलिंग आहे, रिन्झिंग परत केल्या जात आहे, फ्लक्स सोल्युशन, ड्राईंग, त्यानंतर झिंक मधचं जे सोल्युशन असते त्यामध्ये त्याला बाथ केल्या जाते या आयर्न बारला, आणि कुलिंग केल्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन करून तो पदार्थ यूजमध्ये आणला जातो. तर ही गॅल्वनायझेशन म्हणजे त्याला विलेपनाची पद्धत असं म्हटल्या जाते आहे. त्यानंतर दुसरी मेथड आपण मित्रांनो या ठिकाणी बघूया. टिनिंग म्हणजे काय, ज्याला कल्लई करणे पण आपण म्हणतो आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉपर व्हेसल्स आहे, आणि पूर्वीच्या काळी सुद्धा तांब्याची जी भांडी होती आहे स्वयंपाकामध्ये, चहा बनवण्यासाठी असेल, दूध तापवण्यासाठी असेल, आणखी इतर स्वयंपाकामध्ये असेल, तर आतमध्ये कल्लई केल्या जात होतं, टिनिंग म्हटलं जाते. टीन म्हणजे कल्लई. ओके, TIN टीन, ज्याचं सिम्बॉल SN आहे. SN म्हणजे कथील ज्याला म्हटलं जाते. ओके, कथीलाचं कथिलीकरण करण्याची जी प्रोसेस होती आहे दॅट इज कॉल्ड टिनिंग. म्हणजे या ठिकाणी तांब्याला कल्लई केल्या जात होतं, आणि त्यामुळे अशा भांड्यांमध्ये पदार्थ शिजवले तर ते खराब होत नव्हते. तर काय होतं आहे टिनिंग म्हणजे काय होते आहे? इन दिस मेथड ए लेअर ऑफ मॉल्टन टीन इज डिपॉझिटेड ऑन मेटल. ओके, यामध्ये काय होत होतं की तांब्याच्या आतमधल्या पोर्शनवर वितळलेलं जे टीन असते, टीन म्हणजे काय होते आत्ताच सांगितलेलं आहे आपण, कथील. टीन म्हणजे कथिलाचं विलेपन केल्या जात होतं. वी कॉल इट कल्लई, याला कल्लई करणे असं म्हटलं जात होतं. ए ग्रीनिश लेअर फॉर्म ऑन द सरफेस ऑफ कॉपर ऑर ब्रास व्हेसल, तांब्याच्या किंवा पितळीच्या भांड्यांवर ग्रीन रंग येतो. धिस ग्रीनिश इज पॉइझनस, हा ग्रीन जो रंग येतो हा विषारी असतो. ई बटर मिल्क ऑर करी इज प्लेस इन सच व्हेसल इट गेट स्पॉइल. टिनिंग इज डन टू प्रिव्हेंट ऑल सच डॅमेजेस. मग यामध्ये जर आपण ताक ठेवलं असेल, दूध ठेवलं असेल, ओके, दही ठेवलं असेल, तर ते पॉइझनस होत होतं आणि स्पॉइल होत होतं, खराब होत होतं. हे होऊ नये म्हणून टिनिंग प्रोसेसचा यूज केला जात होतं. आणि टिनिंग केल्यामुळं काय होते आहे, कलई केल्यामुळे काय होते आहे की या भांड्यामध्ये अन्न शिजवलं ठेवलं तरी ते खराब होत नाही आहे. याला टिनिंग असं म्हटलं जाते. आपण त्याचं महत्त्व सुद्धा मित्रांनो समजून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण ॲनोडायझेशन आपण बघूया. व्हॉट इज मीन बाय ॲनोडायझेशन? In this method like copper, aluminium are coated with a thin and strong layer of oxide by means of electrolysis process. In this, the copper or aluminium article is used as anode. As oxide layer is strong and uniform all over the surface, it is useful for prevention of the corrosion of the metal. For example, when aluminum is anodized, the thin layer of aluminum oxide is formed. It obstructs the contact of the aluminum with oxygen and water. This prevents the further oxidation. This protection can be further increased by making the oxide layer thicker during the ॲनोडायझेशन. मग ॲनोडायझेशन प्रोसेसमध्ये काय होत होतं की ऑक्साईड लेअर त्यावर ॲल्युमिनियमवर ॲनोडाईज जर केलं असेल तर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर तयार होतो, आणि ॲल्युमिनियमचा ऑक्साईडचा जेव्हा थर तयार होत असतो, ऑक्सिजन आणि पाणी जे असते इट ऑब्स्ट्रक्ट द कॉन्टॅक्ट ऑफ द ॲल्युमिनियम विथ ऑक्सिजन अँड वॉटर. म्हणजे पाण्याचा आणि ऑक्सिजनचा संपर्क त्यामुळे रोखला जातो, आणि यामुळं ॲल्युमिनियमचं होणारं जे ऑक्सिडेशन होते आहे, विघटन जे होणारं असते ते होणार नाही. धिस प्रोटेक्शन कॅन फर्दर बी इन्क्रीज बाय मेकिंग द ऑक्साईड लेअर थिकर ड्युरिंग द आयनोडायझेशन. म्हणजे अशा पद्धतीनं ॲल्युमिनियम धातूवर ॲनोडायझेशनच्या प्रक्रियेद्वारे या ठिकाणी बघू शकतो आपण ॲनोडायझेशन प्रोसेसमध्ये या ठिकाणी कॅथोडमध्ये आपण या ठिकाणी कॅथोड दिसते आपल्याला. या ठिकाणी ॲनोड आहे आणि पॉवर सप्लाय, म्हणजे ॲनोडायझेशन प्रोसेस केली, इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस जर केली ॲल्युमिनियमची, तर ॲल्युमिनियमचं जे करोजन होणारं असते ते होत नाही आहे. ओके, तर अशा पद्धतीनं ॲल्युमिनियमचं संरक्षण ॲल्युमिनियम ऑक्साईडचा थर त्यावर देऊन केल्या जातो आहे.
ओके. आणि अशा पद्धतीनं ॲल्युमिनियमचं ऑक्सिजन आणि पाण्यापासून होणारं जे नुकसान असते ते वाचवलेलं असते. आपण पाहतोय मित्रांनो, विद्युत ज्या तारा आपण वाहता पाहतोय त्या ॲल्युमिनियमच्या असते. ओके. आणि त्यांचं ॲनोडायझेशन झालेलं असते. त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी बघूया इलेक्ट्रोप्लेटिंग म्हणजे काय होते आहे. इन दिस मेथड ए लेस रिएक्टिव्ह मेटल इज कोटेड ऑन मोर रिएक्टिव्ह मेटल बाय इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे इलेक्ट्रोलिसिस पद्धतीमध्ये काय होते आहे, कमी रिएक्टिव्ह असलेले जे मेटल्स असतात ते जास्त रिएक्टिव्ह असलेल्या मेटलचं त्यावर कोटिंग केलं जातं. फॉर एक्झाम्पल सिल्व्हर प्लेटेड स्पून, आपण आपल्या घरी सुद्धा यूज करत असाल सिल्व्हर कोटेड स्पून, म्हणजे स्पून जे असते, चमचे जे असतात त्यांच्यावर सिल्व्हर कोटिंग केलं जातं. गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स आज मोठ्या प्रमाणात यूज केलं जातं. आर द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोप्लेटिंग. याचा अर्थ हे पदार्थ जे असतात कमी रिएक्टिव्ह असलेल्या मेटलवर जास्त म्हणजे कमी रिएक्टिव्ह मेटल हे जास्त रिएक्टिव्ह म्हणजे ऑर मोर रिएक्टिव्ह मेटल बाय इलेक्ट्रोलिसिस. असं या पद्धतीनं या ठिकाणी आपण बघतो आहे इलेक्ट्रोप्लेटिंग कसं केलं जातं. कॅथोड ॲल्युमिनियम स्पून आहे, या ठिकाणी ॲल्युमिनियम स्पून आहे. ॲनोड सिल्व्हर या ठिकाणी प्लेट आहे. ओके. सिल्व्हर प्लेट लावलेली आहे आणि ॲल्युमिनियमचा स्पून आहे. म्हणजे ॲल्युमिनियमच्या स्पूनवरती सिल्व्हर हा जास्त म्हणजे कमी रिएक्टिव्ह मेटल आहे. ओके. कमी रिएक्टिव्ह मेटलचं कोटिंग केलं जातं जास्त रिएक्टिव्ह मेटलवर. ओके. तर अशा पद्धतीनं कमी रिएक्टिव्ह मेटलचं कोटिंग केल्यामुळं जास्त रिएक्टिव्ह असलेला जो मेटल असतो तो खराब होत नाही आहे. ओके. इन दिस मेथड ए लेस रिएक्टिव्ह मेटल इज कोटेड ऑन मोर रिएक्टिव्ह मेटल. ओके. कमी रिएक्टिव्ह सिल्व्हर हा कमी रिएक्टिव्ह मेटल आहे, आपल्याला माहिती आहे सिल्व्हर हा कमी रिएक्टिव्ह मेटल आहे. ओके. आणि ॲल्युमिनियम हा जास्त रिएक्टिव्ह मेटल आहे. मग यावर काय केलं जाते, सिल्वरचं कोटिंग केलं जाते. गोल्ड प्लेटेड ऑर्नामेंट्स पण याच पद्धतीनं तयार केल्या जाते आहे. ओके. हे सुद्धा आपल्याला समजलं असेल मित्रांनो. त्यानंतर अलॉईंग म्हणजे काय होते, व्हॉट इज मीन बाय अलॉय. आपल्याला माहिती आहे की अलॉय मेटल जे असतात मिक्स बाय टू मेटल ऑर नॉन मेटल टुगेदर. यामध्ये संमिश्र असते आहे. यामध्ये जनरली मेजॉरिटी ऑफ द मेटॅलिक सबस्टन्सेस यूज प्रेझेंटली आर इन द फॉर्म ऑफ अलॉईज. आजकाल मोठ्या प्रमाणामध्ये अलॉय असलेले पदार्थ म्हणजे संमिश्रचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतो. द मेन इंटेन्शन बिहाइंड धिस इज टू डिक्रीज द इंटेन्सिटी ऑफ करोजन ऑफ मेटल. यामागचं महत्त्वाचं कारण असते की मोठ्या प्रमाणात जे धातू जे असतात ज्यांचं करोजन होत असते आहे, गंजण्याची प्रक्रिया होत असते आहे, डिस्ट्रक्शन जे होत असतं ते होऊ नये आणि म्हणून अशा पद्धतीची अलॉय मेटल्स तयार करतात. अलॉय मीन्स द होमोजेनस मिक्सचर ऑफ फॉर्म बाय द mixing of metal with other metal or non-metal in certain proportion is called an alloy. Alloy means a homogeneous mixture formed by the mixing of metal with other metal or non-metal in certain proportion. विशिष्ट प्रमाणामध्ये एक समांग मिश्रण असते धातूंचं किंवा धातू आणि अधातूंचं मिश्रण असते आहे. फॉर एक्झाम्पल ब्रॉन्झ माहिती असेल आपल्याला. ओके. ब्रांझ आपल्याला माहिती असेल, कासे आपल्याला माहिती आहे. ओके. तांबे आणि त्यामध्ये एसएन असतं आहे, टीन असतं आहे. ओके. ब्रांझ ऑफ अन अलॉय फॉर्म फ्रॉम द 90% कॉपर अँड 10% टीन. म्हणजे यामध्ये 90% तांबे असते आणि 10% टीन असते, कथील असते आहे. ब्रांझ स्टॅच्यूज डू नॉट गेट अफेक्टेड बाय सन अँड रेन. म्हणजे सूर्यप्रकाशामुळे किंवा पावसामुळे ब्रांझ धातूचे अनेक पुतळे आपल्या देशामध्ये संपूर्ण जगामध्ये आहे आणि पाहिजे तेवढा परिणाम त्यांच्यावर होत नसतो आहे. स्टेनलेस स्टील आपण आपल्या दररोजच्या व्यवहारामध्ये वापरतो आहे घरी. स्टेनलेस स्टील डज नॉट गेट स्टेन विथ एअर ऑर वॉटर अँड ऑल्सो डज नॉट रस्ट. म्हणजे स्टेनलेस स्टील जे आहे हे सुद्धा गंजत नाही आहे किंवा जनरली त्याला डाग पडत नाही आहे, म्हणून त्याला स्टेनलेस स्टील असं म्हटलं जाते. आणि हे स्टेनलेस स्टील आहे हे सुद्धा एक अलॉय आहे, संमिश्र आहे. हा एक धातू नाही आहे, अनेक धातू आणि अधातूंचं मिश्रण आहे, अलॉय आहे. ओके. स्टेनलेस स्टील इज अलॉय. ओके. इट इज मेड फ्रॉम 74% आयर्न, 18% क्रोमियम अँड 8% कार्बन. म्हणजेच स्टेनलेस स्टीलमध्ये 74% लोखंड असते आहे, 18% क्रोमियम असते आहे आणि 8% कार्बन असते आहे. म्हणजे 2 धातू आणि 1 अधातू यापासून स्टेनलेस स्टील हे अलॉय म्हणजे संमिश्र
तयार होता है. इन रिसेंट टाइम्स व्हेरियस टाइप्स ऑफ अलाइज आर यूज फॉर मिंटिंग कॉइन. कॉइनच्या मिंटमध्ये म्हणजेच वेगवेगळे नाणे तयार करण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारचे अलॉय संमिश्रांचा उपयोग प्राचीन काळापासूनच नाही तर आता सुद्धा हल्लीच्या काळामध्ये सुद्धा त्यांचा उपयोग करण्यात येतो. ओके, हे सुद्धा मित्रांनो आपल्याला नक्कीच समजलं असेल. त्यानंतर लास्ट पीपीटी मध्ये आपण बघूया, व्हिच वन ऑफ द मेटल इज अन अलॉय इज मर्क्युरी. द अलॉय इज कॉल्ड अमाल्गम. कोणत्याही पदार्थासोबत मर्क्युरी म्हणजे पारा, मर्क्युरी म्हणजे पाऱ्यासोबत जर संमिश्र होत असेल तर त्याला पारद संमिश्र किंवा इंग्रजीमध्ये अमाल्गम असं म्हटलं जाते. अमाल्गम मीन्स इट इज ए अलॉय. अमाल्गम इज एन अलॉय इन इज विथ मर्क्युरी. कोणताही मेटल असेल पाऱ्यासोबत जर त्याचं संमिश्र होत असेल तर त्याला अमाल्गम असं म्हटलं जाते. व्हॉट इज मीन बाय अमाल्गम? अमाल्गम इज अन अलॉय इज ए मर्क्युरी, ओके, विथ अदर मेटल्स. ओके, त्याला अमाल्गम म्हणजेच मराठीमध्ये पारद संमिश्र असं म्हटलं जाते. फॉर एक्झाम्पल सोडियम अमाल्गम. सोडियम अमाल्गम म्हणजे सोडियम प्लस Hg पारा. झिंक अमाल्गम म्हणजे पारा आणि जस्त. फॉर एटसेट्रा. सिल्वर अमाल्गम वॉज अर्लायर यूज बाय डेंटिस्ट. सिल्वर आणि पाराचं जे अमाल्गम असते संमिश्र हे डेंटिस्ट म्हणजे दंतवैद्य वापरतात. गोल्ड अमाल्गम इज यूज फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ गोल्ड. सोन्याच्या खाणीमध्ये सोन्याच्या म्हणजे एक्सट्रॅक्शनसाठी शुद्धीकरणासाठी गोल्ड अमाल्गम या संमिश्राचा यूज केला जातो. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या संमिश्राची माहिती आपण घेतलेली आहे. मग आपण सुद्धा अशा पद्धतीची माहिती इन्फॉर्मेशन आपण घेऊ शकतो. व्हॉट आर द व्हेरियस अलॉईज यूज इन डेली लाईफ, व्हेअर आर दे यूज, व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द अलॉईज. ओके, आणि कोणते कोणते मिंटिंगमध्ये म्हणजेच कॉईन कोणत्या अलॉयपासून बनतात हे सुद्धा माहिती आपण घेऊ शकतो आहे. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास आपण हा इतर गरजू विद्यार्थ्यांना शेअर करू शकता आणि माझे यूट्यूब चॅनल राजकुमार तिरभाने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. ओके.